चिपळूण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील NH-66 सावर्डे येथील मुख्य बस थांबा पिकअप शेड गेल्या 1 वर्षापासून दुरावस्थेत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। सुमारे 1 वर्षापूर्वी एका मुंबईकडून येणाऱ्या भरधाव लक्झरी बसने नियंत्रण सुटून विभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर सावर्डे बस थांब्याला जोरदार धडक दिली होती। या अपघातात बस थांब्याचे पिकअप शेड पूर्णपणे वाकले, पत्रे तुटले आणि शेजारील स्ट्रीट लाईटचा विद्युत पोल देखील जमीनदोस्त झाला। सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने थांब्यावर प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली होती। परंतु अपघाताला 1 वर्ष उलटूनही संबंधित विभागाने मक्ते महामार्ग प्राधिकरण या थांब्याची दुरुस्ती केलेली नाही। सध्याची विदारक स्थिती। प्रत्यक्ष जागेवर सध्या बस थांब्याचे लोखंडी खांब गंजून वाकले आहेत। मागील पत्रा पूर्णपणे फाटला आहे। प्रवाशांना बसण्यासाठी असले बाक मोडकळीस आले आहेत। थांब्यावर कचऱ्याचे साम्राज्य आहे। महामार्गावरील डिवायडरवर असलेल्या विद्युत पोलचा केवळ चौथरा शिल्लक राहिला असून लोखंडी सळ्या उघड्यावर आल्या आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला आहे। पावसापासून बचावासाठी स्थानिकांनी प्लास्टिक कागद आणि फाटके कपडे बांधून कसेबसे आच्छादन केले आहे। सावर्डे हा चिपळूण तालुक्यातील महत्त्वाचा थांबा असून येथे मुंबई, पुणे, रत्नागिरीकडे जाणाऱ्या शेकडो ST व खाजगी बसेस थांबतात। असंच पंचक्रोशीतील शेकडो प्रवासी, शाळकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते। पावसाळ्यात तर या ठिकाणी उभं राहणेही मुश्किल होते। 1 वर्ष झाले अपघात होऊन तक्रार करूनही कोणीही लक्ष देत नाही। रात्री लाईट नसल्याने महिलांना असुरक्षित वाटते। प्रशासनाने तातडीने नवीन बस शेल्टर आणि विद्युत पोल बसवावा अशी मागणी स्थानिक प्रवासी आणि ग्रामस्थांकडून होत आहे। या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तातडीने लक्ष घालून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सावर्डे येथे नवीन सुसज्ज बस थांबा आणि स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी होत आहे।